आज आपण इयत्ता 4थी परिसराभ्यास भाग 1 यामधील पाठ पहिला प्राण्यांचा जीवनक्रम याचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न आहे, जरा डोके चालवा. त्यातील पहिला, कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला 20 ते 22 दिवस लागतात. इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का? उत्तर, प्रत्येक पक्ष्याचा अंडी उबवण्याचा काळ निरनिराळा असतो. कोंबडीची पिले 20 ते 22 दिवसात अंड्यातून बाहेर पडत असली तरी निरनिराळ्या पक्ष्यात तितकेच दिवस लागत नाहीत. अंडी उबवण्याचा काळ निरनिराळ्या पक्ष्यात पुढीलप्रमाणे असतो. 1. कावळा 16 ते 17 दिवस. 2. चिमणी 11 ते 14 दिवस. 3. कबूतर 17 ते 19 दिवस. 4. मोर 27 ते 29 दिवस. सर्वात कमी म्हणजे 11 दिवस आणि सर्वात जास्त पेंग्विनमध्ये 64 दिवस. अशा विविध काळासाठी पक्ष्यांची पिल्ले अंड्यात राहतात. 2. गवतात भिरभिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल. अंडे, सुरवंट, कोश आणि प्रौढ या 4 अवस्थांपैकी ही कोणती अवस्था आहे? उत्तर, चतुर ही प्रौढ अवस्था आहे. 3. पालेभाजी निवडायला घेतली की काही पानांना वेगवेगळ्या आकाराची भोके पडलेली दिसतात. काही पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात. त्याचे कारण काय असेल? उत्तर, पालेभाज्यांच्या पानांवर काही कीटक अंडी घालतात. या अंड्यांतून अळ्या बाहेर आल्यावर पानांना भोके पडलेली दिसतात. अळ्या जे दिसेल ते खात सुटतात, त्यामुळे पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात. काही अळ्या व इतर कीटक देखील पानांना भोके पाडतात. गोगलगाईसुद्धा पानांना भोके पाडतात. यामुळे पालेभाज्यांच्या पानांना भोके पडलेली व कडा कुरतडलेल्या दिसतात. 4. पावट्याच्या किंवा मटारच्या शेंगा निवडायला घेतल्या की कधीकधी त्यात हिरवे छोटे सजीव आढळतात. कीटकाच्या वाढीतील 4 अवस्थांपैकी ती कोणती अवस्था असते? उत्तर, हे हिरवे छोटे सजीव म्हणजे अळ्या असतात. त्यांची वाढ झाल्यावर ते कोश तयार करतात व नंतर त्यांच्यापासून प्रौढ कीटक तयार होतात. आपण या अळ्यांना किडा असेही म्हणतो. हा प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला, कोंबडीला अंडी का उबवावी लागतात? उत्तर, कोंबडीच्या पिलांची वाढ अंड्यात होत असते. ही वाढ होताना थोड्याशा उबेची गरज असते. यासाठी कोंबडी अंड्यांवर बसून स्वतःच्या शरीरातील उष्णता अंड्यांना देते. अशा रीतीने अंड्यातील पिलांची वाढ होण्यासाठी कोंबडीला अंडी उबवावी लागतात. 2. अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते? उत्तर, अंड्यांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या काळजीपोटी कोंबडी आक्रमक होते. अंड्यांच्या जवळ कोणी जाऊ नये यासाठीही ती अशी वागते. 3. फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था कोणत्या? उत्तर, अंडे, अळी, कोश आणि प्रौढ या फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था आहेत. 4. कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा फुलपाखराच्या शरीरात कोणकोणते बदल होतात? उत्तर, बिबळ्या कडवा या फुलपाखरात कोश ही अवस्था 11 किंवा 12 दिवस दिसते. या अवस्थेत स्वतःभोवती आवरण निर्माण झालेले असते, म्हणून कोश अवस्थेत खाणे पूर्ण बंद होते. या कोशाच्या आत असलेल्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येतात. 6 ही पायांची लांबी वाढते आणि आकर्षक रंगाचे पंख तयार होतात. चूक की बरोबर ते सांगा. 1. शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते. हे चूक आहे. शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येत नाही. 2. मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाहीत. बरोबर आहे. मुंग्यांची अंडी खूप छोटी असतात, त्यामुळे ते सहजासहजी दिसत नाहीत. 3. अंड्यांतून फुलपाखरांचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते. हे चूक आहे. सुरवंट जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याचा खाण्याचा वेग खूप असतो, म्हणजे हे विधान चूक आहे. गाळलेले शब्द भरा. 1. फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानांवर टिंबटिंब घालते. उत्तर, अंडी.
फुलपाखराची मादी वनस्पतींच्या पानावर अंडी घालते. 2. फुलपाखरांच्या टिंबटिंब सुरवंट म्हणतात. उत्तर अळीला. फुलपाखरांच्या अळीला सुरवंट म्हणतात.